पुढची बातमी बघूयात। विधानसभेच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांच्या विक्रमी सभा महाराष्ट्रामध्ये होणार असल्याचं कळतंय। बोलवाल तिथे सभेसाठी येईन असं राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना आश्वासन दिलंय। राहुल गांधींच्या 15 आणि प्रियंका गांधींच्या 10 सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघामध्ये राहुल गांधींची तोफ धडाडणार आहे। महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी हे स्वतः सुद्धा उत्सुक असल्याचं कळतंय। याविषयी बोलूया। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। तुषार, आपण बघतोय भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये राहुल गांधींच्या सभांचा धडाका लागलेला आपण बघणार आहोत। यामिनी, निश्चितच स्वतः राहुल गांधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला घेऊन खूप उत्साही आहे आणि त्यांची अत्यंत बारीक नजर संपूर्ण निवडणुकीच्या तयारीवर आहे। ते सांगली दौऱ्यात असताना त्यांनी महाराष्ट्राच्या प्रदेश नेतृत्वाला कळवलं की तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जिथे जिथे सभा पाहिजे असेल माझ्या तिथे तिथे मी यायला तयार आहे। त्यामुळे काँग्रेस देखील आता या संपूर्ण राहुल गांधी यांच्या ज्या भूमिकेला घेऊन खूप उत्साही आहे। त्यांनी देखील जवळपास 15 सभा महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे। प्रियंका गांधी यांच्या देखील जवळपास 10 सभा ते घेणार आहे आणि जिल्हानिहाय या सभा जरी असल्या तरी प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघाला कसं टार्गेट करता येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम असेल किंवा बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघ असेल किंवा मग आशिष शेलार असेल, चंद्रकांतदादा पाटील असेल, गिरीश महाजन असे जे प्रमुख नेते जे लीड करतात त्यांना कुठं त्यांच्या मतदारसंघामध्ये गुंतवून ठेवता येईल। आणि स्वतः राहुल गांधी यांनी सांगितलं की महाराष्ट्र हा काँग्रेसी विचाराचा राज्य आहे, नॅचरली काँग्रेस राज्य आहे, त्यामुळे ते स्वतः देखील खूप उत्साही आहे। त्यामुळे यावेळेस राहुल गांधी यांच्या राज्यामध्ये विक्रमी सभा होण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद तुषार या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।